सुप्रभात मंडळी, गुड मॉर्निंग। आज 31 डिसेंबर 30 डिसेंबर आज बघा सर्वजण हा दिवस साजरा करण्यासाठी पर्यटन स्थळी, धार्मिक स्थळी किंवा इतर ठिकाणी जात असतात आणि आजचा दिवस साजरा करतात की येणारं नवीन वर्ष आपल्याला आनंदा सुखाचं समृद्धाचं जावं। जो मागचं वर्ष असेल आणि येणारं वर्ष असेल, मागच्या वर्षामध्ये आपल्याकडून काय चुका झाल्या असतील त्या नक्कीच आपण दुरुस्त केल्या पाहिजेत आणि पुढच्या वर्षी त्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे। उगवणारा सूर्य आणि मावळणारा सूर्य दोन्ही दिसायला सारखेच असतात, परंतु दोघांमध्ये फरक एवढाच आहे की उगवणारा सूर्य आशा घेऊन येतो आणि मावळणारा सूर्य अनुभव देऊन जातो। जे आपण साजरे करतो त्या साजरे करत असताना उत्साहीपणा आणि उन्मादपणा ह्याच्यामध्ये फरक ठेवा। म्हणजे उत्साहीपणामध्ये आपण साजरे करा, पण उन्मादपणा करू नका। त्याच्यामुळे नक्कीच आपला जो आपण जे सण असतील किंवा इतर दिवस आपण साजरे करतो ते आनंदात आपण साजरे कराल, त्याच्यामध्ये विरजन पडणार नाही। आणि कालच अशी घटना एक घडली। अभिनेता अंशुमन विचारे तो काही कोकणामध्ये फिरायला गेला होता आणि त्या ठिकाणी आलेले जे पर्यटक होते ते अति उत्साहीच्या भरामध्ये ते समुद्रामध्ये गेले आणि ते समुद्रात आतमध्ये गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं नाही, त्यांच्या भान राहिलं नाही आणि ते आतमध्ये ते बुडाले। आणि त्याच्यानंतर प्रसंगावरून साधून अंशुमन विचारे असतील, त्यांचे सहकारी असतील, त्यांनी त्या ठिकाणी ते गार्ड असतील त्यांना बोलवलं आणि तिघांनाही बाहेर काढलेलं आहे। एक जो पर्यटक होता तो थोडासा बेशुद्ध अवस्थेत होता, परंतु नक्कीच तो चांगला सुदैवाने तो वाचला असेल। आणि बघा अशा जेव्हा घटना घडतात त्याचं एकमेव कारण म्हणजे उन्मादपणा, अतिउत्साहीपणा। सण असतील किंवा इतर काही असेल ते साजरे जरूर करा, परंतु ते करत असताना आपण उत्साहात साजरे करा, आनंदात साजरे करा। येणारं जे वर्ष आहे नक्कीच एक ध्येय ठेवा, ध्येय उराशी बाळगा, यासाठी प्रयत्न करा, अथक प्रयत्न करा। आपले जे थोर पुरुष होऊन गेले, साधू संत विचार दिले, त्यांनी जे संस्कार दिले ते आपण अंमलात आणूयात, आचरणात आणूयात आणि आपलं येणारं जे वर्ष असेल किंवा आपली येणारी जी पिढी आहे ती आनंदात, सुखात, समृद्धात जाईल। ह्याच बरोबर की नाही? सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो। Yeah.